श्री शंकर प्रसन्न हरिभक्त परायण संत कवी श्री दासगणू महाराज कृत श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 15। श्री गणेशाय नमा। हे कश्यपात्मज वामना, हे बटरूपधारी नारायणा, तू बलीच्या घेऊन दाना कृतार्थ त्याला केलेस। राज्य मृत्युलोकीचे घेतले त्वा जरी साचे, तरी दिले पाताळाचे राज्य बली कारणे। आवळा घेऊन नारळ दिला तुम्ही त्या पुण्यवंत बलीला, आणि त्यांच्या भक्तिस्तव झाला द्वारपालद्वारी तुम्ही। या मन्वंतरानंतर बलीचा हे होणार, देवांचा राजेश्वर देवा तुझ्या वराने। एका घटकेत अनंता सहु वेदांच्या सहिता, पठन केल्या बुद्धिमत्ता केवढी तुझी अगाध कीर्ती। अवघ्या तुझ्या अवतारी हा सोहळा अवतार श्रीहरी, कोणाचाही भूमीवरी वध तुम्ही न केलात। शत्रुमित्राच्या घरी दिवा हे अवतारी लाविला बरवा, देवा आणि दानवा तू वंद्य सारखाच। देवतेही आनंदविले राक्षस तेही रक्षिले, आपले ईश्वत्व सांभाळिले याचा अवतारी देवा तू। तुला माझा नमस्कार असो वामना वारंवार, मस्तकी ठेवा वरद कर तुम्ही दास गणूच्या। टिळक बाळ गंगाधर महाराष्ट्राचा कोहिनर, दूरदृष्टीचा सागर राजकारणी प्रवीण तो। निज स्वातंत्र्यासाठी ज्याने केला अनंत खटपटी, ज्यांची धडाडी असे मोठी काही वर्णना तिचे करू। करारी भीष्मासमान आर्यमहीचे पाहुण दैन्य, सतीचे झाला घेता वाण बीडन सत्यात कोणाची। वाकचातुर्य जयांचे बृहस्पतींच्या समानसाचे, धाबेदनाले इंग्रजांचे पाहुण ज्यांच्या लेखनाला। कृती करून मिळविली ज्याने लोकमान्य पदवी भली, ती न त्यांना कोणी दिली ऐसा होता बहादर। तो एक वेळी अकोल्याला शिवजयंतीच्या उत्सवाला, लोकाग्रह येता झाला व्याख्यान द्यावया कारणे। झाली तयारी उत्सवांची त्या अकोल्यामध्ये साची, मोठमोठाल्या विद्वानाची गेली गडबड उडून। दामले कोल्हटकर खापुर्डे आणखी विद्वान बडबडे, जमते झाले रोकडे तया अकोल्या ग्रामासी। अध्यक्ष त्या उत्सवाचे नेमिले होते टिळकसाचे, नाव ऐकता टिळकांचे वऱ्हाड सारे आनंदले। शिवरायांची जयंती यांच्या आधीने या प्रांती झाली पाहिजे होती, त्यांचे कारण ऐसे पहा। शिवाजींची जन्मदात्री जी वीर माता जिजासती, ती वऱ्हाडीचा आपली होती सिद्धखेडी जन्मतीचा। त्या विरागाजी शिवाजीला तिन्ही पोटी जन्म दिला, वऱ्हाड महाराष्ट्र एक झाला न्यासतीच्या कर्तृत्वे। माता होती वऱ्हाडी पिता महाराष्ट्राच्या आजिगडी, अवघ्या दाम्पत्यातही जोडी खचित होती अनुपम। आधीच उत्सव शिवाजींचा जो कलिजा महाराष्ट्राचा, आणखी वरी अध्यक्ष त्यांचा टिळक बाळ गंगाधर। आधी 1 महिना तयारी उत्सवाची चालली खरी, ज्याच्या त्यांच्या अंतरी आनंद होता चालला। अध्यक्ष उपाध्यक्ष निवडले स्वयंसेवक तयार केले, तई कैकांचे म्हणणे पडले ऐशा रीती विबुध हो। या शिवजयंती उत्सवाला अनाशे गावाच्या महाराजाला, श्री स्वामी समर्थ गजाननाला म्हणजे दुधाचं साखर पडेल की। शिवाजीच्या राष्ट्रोद्धारा आशीर्वाद होता करा, समर्थांचा साजिरा म्हणून तडीच गेला तो। टिळकांचे राजकारण हेच जिजाई हृदयरत्न, ज्यांच्या पाहिजे आशीर्वचन समर्थांचे विबुध हो। ते कित्येका पसंत पडले कित्येकास नाही रुचले, ज्या न रुचले ते बोलले उघड उघड येणे रीती। तो शेगावाचा अवलिया कशाचा आणिता येठाया, तो काहीतरी करून या विभुक्षो करील सभेचा। फिरेल नागवा सभेत गिनगिन गणात ऐसे म्हणत, मारील वाट कदाचित तो लोक मान्याला। काही लोक बोलले हे न म्हणणे चांगले, गजाननाची पावले लागली पाहिजेत सभेला। त्याचे जे का वेडेपण ते आहे वेड्या कारण, जे कोणी विद्वान सज्जन त्यासी न वदती वेड्यापरी। खरे खुरे राष्ट्रोद्धारक जरी टिळक सती एक, तरी महाराज निशंक सभेची येतील येठाया। खऱ्या खोट्याची परीक्षा साधूचे हे करीत देखा, म्हणून सांगतो भिवू नका त्यांना आमंत्रण देण्यास। ऐसी भोवती न भोवती झाली मंडळी शेगावात आली, आमंत्रण द्या भली सभेचे श्री गजानना। हिताचा दादा खापुर्ड्यासी बोलते झाले पुण्यराशी, आम्ही येऊ सभेसी तुमच्या शिवाजी उत्सवाच्या। वेड्या परिणते ते करू जागीच बसून मौन धरू, सुधाकरांचा कधी न करू मनोभंग मनाचा। करावयासी राष्ट्रोद्धार योग्य बाळ गंगाधर, याच्या परीन होणार राष्ट्रप्रेमी पुरुष पुढे। स्नेही त्या टिळकांचा अण्णा पटवर्धन नावाचा, शिष्य नरसिंह सरस्वतीचा आळंदीचा सेजो। त्या दोघा पुरुषा पाहण्यास आम्ही येऊ अकोल्यास, ते एकता खापुर्ड्यास अति आनंद झाला।
पहा पहा कोल्हट करा, वऱ्हाड प्रांताचा ज्ञानहिरा, याने वृत्तांत जाणीला सारा, जो का झाला कोल्यात. यावरून संतांचे ज्ञान केवढे अगाधसाचे, खऱ्या राष्ट्रपुरुषाचे प्रेम यांना पहा किती. बोलावयाची आपणास जरूर पडली काही न खास, तेच होऊन आपणास येतो म्हणून म्हणाले. मुहूर्त या उत्सवाला अति उत्तम लागला, चला वंदून समर्थाला आपण जाऊ अकोल्यास. कापुर्डे कोल्हटकर निघून गेले साचार, आला 8 दिवसानंतर सभेचा तो दिवस पहा. वऱ्हाड सारे आनंदले, ज्यांना त्यांना वाटले, कधी टिळकांची पाऊले पाहू आम्ही अकोल्यात. शके 1883 ती सभा होती वैशाख मासी, वऱ्हाड प्रांती अकोल्यासी उभारिल्या मंडपात. सन अक्षय तृतीयेचा वऱ्हाड प्रांती महत्वाचा, परिसमुदाय योजनाचा मिळता झाला प्रचंड. तोच अखेरचा दिन त्या सभेचा होता जाण, लोक आले लांबू लांबून लोकमान्यसी पाहावया. शिवाय श्रोते त्या दिवशी महाराज येणार सभेसी, ऐसी खबर लोकासी आधीच होती विविध हो. मंडप चिकार भरून गेला, जो तो पाहू लागला, म्हणती का हो सभेला अजूनही न आले महाराज. परी तेन सभा भरण्याआधी येऊन बैसले मंडपामधी, साधू आपल्या वाणीस कधी असत्यता न येऊ दे. सभे माझी उच्चस्थानी बसले होते कविलदानी, गादीचा लोढा टेकुनी जीवनमुक्त साधूवर. सिंहासनाच्या अग्रभागा टिळकास दिली होती जागा, त्यांच्या सानिध्य बसले बघा अण्णासाहेब पटवर्धन. श्रीकृष्णाचा नंदन गणेश ज्यांचे नाम विधान, कापुर्डे कुलाचा कुलभूषण एका वर्ष टिळकांच्या. दामले कोल्हटकर त्या ठाई, भावे व्यंकटराव देसाई, सभेचे पुढारी पाही चकमकत होते ते ठाया. आणि कव्य खाते विद्वान तर बसले होते सभोवार, त्यांचे वर्ण कोटवर करावे मी कामुके. सभे लागी आरंभ झाला, हेतू प्रथम निवेदिला, मग व्याकाना सिंह उठला, टिळक बोलावया ते. दिवस आजचा धन्य धन्य आहे पहाऊ सज्जन, स्वातंत्र्यासाठी ज्याने प्राण खर्चिले आपले पूर्वकाली. त्या धनुधर योद्ध्याची वीरगाजी शिवाजीची जन्मजयंती आहे साची, म्हणून आपण मिळालो. त्या रणगाजी शिवाजीला रामदासे हाती धरिला, म्हणून त्याचा बोलवाला झाला भरतखंडामध्ये. तेवीस आज येथे झाले, आशीर्वाद द्यावयाले, श्री गजानन साधू भले आपली या सभेत. म्हणून शिवाजींचे परी सभा यशस्वी होऊ करी, अशाच सभेची जरुरी आहे सांप्रत राष्ट्राला. स्वतंत्र सूर्य मावळला, दासवत्वांचा काळोखा पडला, स्वतंत्र नाही जगी ज्याला, तो समाज प्रेतवत. यासाठी म्हणून आहे करणे प्रयत्न, ज्या शिक्षणे करून राष्ट्रप्रेम वाढेल हो. हेसे शिक्षण पुढल्या प्रांती देणे भाग निश्चिती, ते शिक्षण हा धूपती देईल का हो अर्भकाला. ऐसे टिळक म्हणाले, महाराजासनी उठून बसले, अर्जुन त्रिवार बोलले, नाही नाही ऐसे पहा. आवेशाच्या भरात बोलले गंगाधर सुत, जे बोलले किंचित टोचून होते राजाला. त्या भाषणाचा रोख भला समर्थांनी जाणीला, आणि हसताच शब्द केला, ऐशा रीती श्रोते हो. अरे अशानेच पडतात काढण्या दोन्ही दंडाप्रत, ऐसे बोलून कणकणात वचन करू लागले. सभा निर्विघ्न पार पडली, टिळकांची वाहवा झाली, खरे झाले त्याच साली समर्थांचे भाकित. भूपतीने टिळकाला 124 खाली धरिला, दोऱ्या पडला दंडाला, आला प्रसंग शिक्षेचा. राजसत्तेची आपडे कोणाचेही न चाले घोडे, वकील होते बडबडे, ते झटू लागले टिळकास्तव. प्रेमी मंडळी टिळकांची जी का होती जिव्हाळ्याची, त्यांनी पारमार्थिक उपायांची केली योजना एकची. दादासाहेब खापुर्डे हेही होते गृहस्थ बडे, ते उमरावतीहून मुंबईकडे जाऊ लागले खटल्यास्तव. कोल्याच्या ठेशनावरी कोल्हटकरा समुद्रांतरी बोलते झाले शापरी, ते थोडके सांगतो. तुम्ही जावे शेगावासी, समर्था विनवी करायसी, सोडवा बाळ टिळकांसी, प्रसंग मोठा दुर्धर. मीच गेलो असता तेथे, परी मी जातो मुंबईते, तुम्ही जाऊन शेगावाते विनंती करा महाराजा. लगेच बैसला गाडीत कोल्हटकर टिळक भक्त, येता झाला शेगावात स्वामी गजाननाकडे. तही महाराज मठाते निजास नियोजन होते, 3 दिवस झाले पुरते, परी न उठले यत्न किंचित. कोल्हटकरही तोवरी बसला मठा भितरी, जो का असेल बिगारी तो नयेसे वागे कदा. कळकळ टिळकाविषयीची कोल्हटकरा पूर्ण साची, कमाल त्याने चिकाटीची केली असे आपल्या. जाळा वाचून नाही कड, माये वाचून नाही रड, ऐसा एक झाड
म्हणून मराठी भाषेमध्ये. चौथे दिवशी समर्थ उठले, कोल्हाटकरास बोलते झाले, तुम्ही अलोट प्रयत्न केले, परिफळ न येईल त्या. अरे छत्रपती शिवाजीला रामदासांचा वशिला, होता परी तो कैद झाला बादशाही अंमलात. सचिनास त्रास झाल्या विना राज्यक्रांती होईना, कंसाचा तो मणियाना इतिहास म्हणजे कळेल. मी देतो भाकर, ती खाऊ घाला लवकर, टिळकां प्रति अंतर यात काही करू नका. या भाकरीच्या बळावरी तो करील मोठी कामगिरी, जातो जरी फार दुरी परीन त्याला इलाज. ऐसा ऐकता उत्तर सांशक झाले कोल्हटकर, समर्था करुणी नमस्कार भाकर करी घेतली. तिनेहून मुंबईला घातली टिळकास खावया, वृत्तांत तोही कथन केला अतपासूनही तवरी. तो ऐकून लोकाप्रत टिळक बोलले हसत हसत, स्वामींचे अगाध सत्य ज्ञान आहे खचित पहा. यश तुमच्या प्रयत्नांशी येणार नाही निश्चयसी, आपली बाजू रक्षण्याशी सरकार न्याया पाळेल ना. जेव्हा स्वार्थाचा संबंध नसतो तेव्हा न्याय आठवतो, हा जगाचा सिद्धांत तो होईल खोटा कोठुनी. माझ्या हाते कामगिरी मोठी होणार आहे खरी, ऐशी समर्थांची वैखरी बोलली हे गूढ ऐक. भूत भविष्य वर्तमान जाणता ती साधुजन, आपण मनुष्य सामान्य पाहू पुढे काय होते. प्रसाद म्हणून भाकरी ती कुस्करून बक्षिली खरी, दंतन मुखा भीतरी परिप्रसाद टाकविना. झाली शिक्षा टिळकास नेले ब्रह्मदेशी मंडळास, तेथे जन्मला गीता रहस्य गीतेवरील ग्रंथ त्यांचा. हीच मोठी कामगिरी झाली त्यांच्या हस्ते करी, मान जगद्गुरु परी मिळता झाला टिळकांते. या गीताशास्त्रावर टीका झाल्या अपार, त्या सांगू तरी कोठवर मती नाही दासाते. बुध हो प्रत्येक आचार्यांनी कालमाना ते पाहुणी, केली गीतेची मांडणी जगोद्धार करावया. कोणी लाविली अद्वैतपर, कोणी लाविले देतपर, कोणी लावी कर्मपर, त्याच एका गीतेला. हीच मोठी कामगिरी त्यांच्या हस्ते झाली खरी, या कामाची न येसरी कोणत्याही कृत्यांते. येणेच बाळ गंगाधर जगती होतील अजरामर, कीर्ती त्यांची दूरवर पसरविल ग्रंथ हा. स्वतंत्र जरी मिळविले असते तरी नाहीसे कीर्ती टिकते, पहा करून चिंतांत पूर्णपणे विचार. स्वातंत्र्य हे साचार येते जाते वरच्यावर, त्यात फारसे नाही सार तो व्यवहार लौकिकी. गीताशास्त्राचे तसे नाही ते मोक्षप्रदा प्रती देई, आणि समाजाची बसवी पाही विस्कळीत घडी हे. याव चंद्र दिवाकर पुरुष बाळ गंगाधर, चिरंजीव निरंतर राहील कीर्ती रूपाने. असो करवीर कोल्हापुरीचा द्विज दीक्षित पान जातीचा, श्रीधर गोविंद नावाचा काळे उपनाव जयांचे. तो गरिबीच्या स्थितीत गेला इंग्रजी शाळेत, आंग्ल विद्या शिकण्याप्रत मॅट्रिक परीक्षा पास झाला. पुढे कॉलेजात गेला, परी इंटरना पास झाला, म्हणून फिरत राहिला वर्तमानपत्रे वाचित. तो केशरी पत्रात वाचले ओयामा टोगो चरित्र, तेने त्यांच्या मनात वृत्ती एक उठली अशी, आपण जावे विलायतेला यंत्रविद्या शिकण्याला, उगे भारभूमीला होण्या माझी अर्थ काय. टोगो यामा दोघे जण प्रथमता ज्ञान संपादून, अबुद्ध या कारण जपाना आणि ते झाले. तेसे आपण करावे मायभूमीस उद्धरावे, ऐसा विचार त्यांच्या जीवे घेतला परी लाजना. द्रव्याची न लागे संगत, कोणीही ना करी मदत, घरची गरिबी अत्यंत काय करीतो बिचारा. तो आपल्या मित्रांशी आला भेटण्या भंडाऱ्याशी, जो म्हणलो हायस्कुलाशी होता एक शिक्षक. त्याशी विचार आपुला श्रीधराने कळविला, तो त्यालाही पसंत पडला. परी पैशाची वाट काय, मित्रा एक पैशाविने काही नाही जगी होणे. दारिद्र्याने मणीच करणे मनोराज्य बापारे. चाल गाव जाऊ गावाला आपल्या जन्मभूमीला, त्या करवीर कोल्हापुराला इकडे उन्हाळा विशेष. दोघे बसले गाडीत समर्थांचे ऐकून कीर्त, उतरले आलेशे झालेशे गावात, साधू कसा तो पहावया. पोस्ट मास्तरांच्या दारी सामान ठेवले सत्वरी, आतुरता मोठी अंतरी समर्थांना पाहण्याची. दोघे आले मठात समर्था केले दंडोत, बेसते झाले सोडून हात स्वामीची सन्मुख. मनोदय श्रीधरांचा समर्थांनी जाणीला साचा, म्हणाले उगीच परदेशाचा विचार वेडा करू नको. अवघेच काही आहेत अर्थना भौतिक शास्त्रात, सेवी अध्यात्म विद्येप्रत म्हणजे कृतार्थ होशील तू. त्या योगे विचार क्रांती श्रीधरांची झाली चित्ती,
कोल्हापूरची एक व्यक्ती आठवली या समयास त्या, ते स्वामी कुंभार गलीचे होते कोल्हापुरीचे. बोलणे याच परीचे होते हमेशा भक्तासी, तैसेच ही गुरुमूर्ती भक्ता सवे भाषण करती. याचा उलगडा चित्ती काहीच माझ्या होईना. ऐसे श्रीधर अनितामणी महाराज बदले गरजुनी. हिंदुस्थाना सोडणी उगाच कोठे जाऊ नको. अगणित करावे पुण्य तेव्हाच होते ते जनन. या भौतिक शास्त्राहून योगशास्त्र समर्थ असे. ते योगशास्त्र येते ज्याला, तो न मानी या भौतिकाला. योगशास्त्राहून भला अध्यात्म विचार श्रेष्ठ असे. तो जमल्यास करून पाही कोठे न आता जाई. ऐसे समर्था बोलता पाही. श्रीधर चित्ती आनंदला पश्चिमेचा मावळला. तोच पूर्वेकडे आला. विचार सूर्य त्याचा भला. श्रीधरा सुखी करण्यास एक असंता वाचून. विचारांचे परिवर्तन कोणी न करू शके आण. सत्य एक त्यांनाच कळे. महाराज म्हणले आठाई, तुझा अभूत होईल पाही. कांता वाट पाहते गेही तुझी कोल्हापुराला. जा आता मित्रासहित आपल्या कोल्हापुराप्रत. तेच पुढे झाले सत्य. श्रीधर लौकिका चढले हो. श्रीधर BA झाले. प्रिन्सिपल त्याने मिले. शिवपुरी कॉलेजासी भले. सिद्धांच्या राज्यात संत साक्षात ईश्वर. चालते बोलते भूमीवर त्यांच्या कृपेचा आधार. जया मिळे तोच मोठा. पहा काळे श्रीधराला दर्शनाचा योग आला. म्हणून वृत्तीत फरक पडला. खरे तेच शोधावया. हे पीक संतांचे याच देशी यावयाचे. वृक्षनंद नवमीचे अन्य ठाई न येती हो. स्वस्ती सीदास गुणविरचित हा श्री गजानन विजय नाम ग्रंथ. दाओ सर्वदास पंथ परम भाविका कारणे. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य पंचदशोऽध्याय समाप्तम. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.